Hello student. Matrices. Next one. Application of matrix. याच्या आधी आपण मॅट्रिक्स मध्ये इनवर्स फाइंड द इनवर्स ऑफ मॅट्रिक्स यूजिंग ऑफ टू मेथड्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन अँड सेकंड मेथड इज ॲडजॉइंट मॅट्रिक्स. तर त्याच मेथडचा यूज करून आपल्याला त्याच मेथडचा आपण ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये यूज करतो. आता ॲप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये तर सिंपल इक्वेशन असतात लिनियर इक्वेशन म्हणजे एक सामायिक समीकरण. त्या लिनियर इक्वेशन मध्ये जे काय आपले व्हेरिएबल नंबर असतात एक्स आणि वाय, जे काय आपले व्हेरिएबल नंबर म्हणजे एक्स वाय झेड यांना आपण व्हेरिएबल नंबर म्हणतो. आणि रिअल नंबर और कॉन्स्टंट नंबर जो आपल्याला न्यूमेरिकल नंबर असतो त्याच्यावर इक्वेशन सॉल्व करून आपण एक्स वाय झेड एकदम नंबर ऑफ इक्वेशन असते लिनियर इक्वेशन 1 2 3. जर 3 इक्वेशन असेल तर 3 व्हेरिएबल असतील, 2 इक्वेशन असेल तर 2 व्हेरिएबल असतील. तुम्ही 10 स्टँडर्ड्स मध्ये किंवा 11 स्टँडर्ड्स मध्ये क्रॅमर्स रूलचा यूज केलेला आहे. तर त्या क्रॅमर्स रूलचा यूज करून तुम्ही लिनियर इक्वेशन मध्ये एक्स आणि वाय चे व्हॅल्यू फाइंड आउट केले किंवा झेड चे व्हॅल्यू फाइंड आउट केले, तिथे आपण क्रॅमर्स रूल यूज करतो. पण इथे आपण इन्व्हर्सचा रूल यूज करू म्हणजे मॅट्रिसेस मध्ये आपण डिटरमिनंट्स मध्ये सॉल्व केलं होतं. इथे मॅट्रिसेस मध्ये आपण यूज करून व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मीन्स हियर टू लिनियर इक्वेशन a1x plus b1y is equal to c1 and second equation a2x plus b2y is equal to c. इथे x आणि y हे व्हेरिएबल आहेत आणि रिअल नंबर किंवा कॉन्स्टंट नंबर कोणते आपले a1 b1 c1 a2 b2 and c2. ह्या दोन इक्वेशनचा यूज करून आपल्याला अननोन व्हॅल्यू म्हणजे जी आपली व्हेरिएबल x आणि y आपल्याला काय करायचे फाइंड आउट करायचे. तुम्ही 6 स्टँडर्ड पासून यासाठी एक्झाम्पल सॉल्व करताय. 6 स्टँडर्ड्स मध्ये आपण यातले कोणते तरी दोन नंबर आपण एक सारखे करून ते कॅन्सल करायचो आणि दुसरा व्हेरिएबल फाइंड आउट करायचो. तो व्हेरिएबल फाइंड आउट झाला की तो दोन्ही पैकी कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करायचा आणि राहिलेला दुसरा व्हेरिएबल फाइंड आउट करायचा. या सारख्या सिंपल मेथडने आपण एक्झाम्पल सोडतो. त्यानंतर तुम्ही 10 स्टँडर्ड्स किंवा 11 स्टँडर्ड्स मध्ये क्रॅमर्स रूल यूज केलाय. क्रॅमर्स रूल्स मध्ये सुद्धा आपण डिटरमिनंट फाइंड आउट करायचो dx dy. मग x असेल तर dx डिवाइडेड बाय d आणि y असेल तर dy डिवाइडेड बाय d. ह्या मेथडने आपण ते एक्झाम्पल काय केलेले सॉल्व. आता आपल्याला सॉल्व करायचे ते मॅट्रिसेस. त्या मॅट्रिसेस मध्ये आपण डिटरमिनंट फाइंड आउट करत नाही. म्हणजे इथे जे आपण क्रॅमर्स रूल साठी केले होते त्याचप्रमाणे इथे हा झाला आपला एक मॅट्रिसेस. दुसरा व्हेरिएबलचा x y हे दोन LHS चे झाले आणि तिसरा जो आपला येतोय तो येतोय RHS. अशी आपले 3 मॅट्रिसेस तयार होतात. इथे ज्याप्रमाणे सॉल्व केलं त्याप्रमाणे ax is equal to b. म्हणजे ह्या दोन मॅट्रिसेसचं आपण जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला b मिळाला पाहिजे. तर सिंपल ax is equal to b. आता इथे मला x काढायचा आहे. मग तो x मी काढताना बाय युजिंग द इनवर्स मेथड. मग मी त्या इनवर्स मेथडने कसा फाइंड आउट करणार आहे? इट्स द व्हेरी सिंपल मेथड मल्टिपल बाय इनवर्स. आधी आपण हे कोणकोणतं आहे नंबर 2 बाय 2 चा आहे हा 2 रो 1 कॉलम हा सुद्धा 2 रो 1 कॉलम. या दोघांचा गुणाकार केला तर 2 into 1 म्हणजे आपल्याला हा येणार आहे की नाही. म्हणजे तयार झालेला सुद्धा आपला कसा पाहिजे 2 into 1 चा तयार झालेला पाहिजे. जर तो 2 into 2 चा असेल तर आपल्याला येणार नाही. तर ऑर्डर महत्त्वाची आहे. तुमची असलेली ऑर्डर काय इम्पॉर्टन्स आहे. तर आता आपण मल्टिपल बाय a inverse on both sides. दोन्ही बाजूला आपण a इन्व्हर्स ने मल्टिप्लाय करू. a इन्व्हर्स
Ax is equal to A inverse B. बरोबर आहे की? म्हणजे आपलं काय तयार झालं A inverse into A. त्याला मी एका ब्रॅकेट मध्ये घेतो. हा x सेपरेट A inverse into B. बरोबर आहे? A inverse into A म्हणजे काय असतो? आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. X is equal to A inverse into B. आणि any multiple by unit matrices is same. म्हणजे इथे तुम्ही कोणत्याही मॅट्रिसेस मल्टिप्लाय केलं तरी आलेला आपला तोच मॅट्रिसेस राहणार. म्हणजे x is equal to A inverse into B. म्हणजे तुमचे जे B चे जे रियल नंबर्स आहेत त्याला A च्या A इन्व्हर्स ने जर मल्टिप्लाय केला तर आपल्याला काय भेटतात? आपले असलेले अननोन व्हॅल्यू किंवा व्हेरिएबल नंबर्स. अशी सिंपल मेथड आहे ऍप्लिकेशन मध्ये. इज द फर्स्ट. आणि सेकंड मेथड आहे रिडक्शन मेथड्स. आता आपण सेकंड पाहणार आहोत रिडक्शन मेथड. इन्व्हर्स मेथड समजली आपल्याला. हे इन्व्हर्स करतात. आता इथे पहा तयार होणारा मॅट्रिसेस x 2 into 1 A इन्व्हर्स हा 2/2 चाच होणार आणि B 2 into 1 म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे हा सुद्धा तुमचा काय झाला 2 into 1. B into A इन्व्हर्स करायचा नाही. तो 2/2 चा होईल. त्यामुळे ते ऑर्डर इम्पॉर्टन्स आहे. A इन्व्हर्स into B. आता सेकंड आहे रिडक्शन मेथड्स. आता रिडक्शन म्हणजे याच्या नावामध्येच दिलेलं आहे आपल्याला रिड्यूस करायचं. मग रिडक्शन मेथड आपण कोणत्या टेक्निक सॉल्व्ह करणार आहे? तर इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. आपली जी इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड्स आहे त्या मेथडचा यूज करून आपण रिडक्शन मेथड करणार. म्हणजे इथे Ax is equal to B means A1 B1 A2 B2 is equal to into xy is equal to C1 C. बरोबर. हा आपण लिहिला x इक्वल टू. आता रेड्यूस करायचं म्हणजे काय करायचं? जर तुमचा 2/2 चा मॅट्रिक्स असेल तर कोणत्या तरी एका नंबरच्या इथे 0 आणायचा. 3/3 चा मॅट्रिक्स असेल तर अप्पर ट्रायंग्युलर किंवा लोअर ट्रायंग्युलर ह्या ट्रायंगल मध्ये 0 आणायचा. म्हणजे तुमचे इक्वेशन हे सिम्प्लिफाय करता येईल. मीन्स सिंपल. इथे A1 B1 A2 B2 इथे फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन होते, कॉलम होत नाही. कारण की ह्या बाजूला कॉलम नाही आहेत, फक्त नंबर ऑफ रोज आहे. कॉलम एकच आहे. त्यामुळे इथे फक्त कोणती यूज करणार आहे आपण? रो इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. मग कन्सिडर करू आपण समजा R2 ला काहीतरी प्रोसेस करून R1 मायनस ते आपल्याला R2 हा 0 आणायचा. म्हणजे 0 कसा येईल? A1 R2 डिवाइडेड बाय A2. जर समजा आपण अशी प्रोसेस केली तर ते नंबर असते त्या नंबरने आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. म्हणजे R2 ला A1 ने मल्टिप्लाय करा आणि A2 ने डिवाइड करा. म्हणजे A2 कॅन्सल होऊन राहतात काय A1 राहील. म्हणजे तुमचं काय तयार होणार? आधी मी R1 R2 बदलतो. इथे आपण R1 आहे तसा असतो तर इथे 0 झाला. इथे B1 मायनस
A1 B2 divided by A2 हा नंबर काहीतरी याप्रमाणे XY तसाच आणि इथे C1 तसाच आणि C2 काय येणार म्हणजे C2 ची पोझिशन काय आता काय येते C1 minus A1 C2 A2 ह्याप्रमाणे तुमचा इथला नंबर काय बदलेल आता पुन्हा इथे मल्टिप्लिकेशनचा A1 x B1 y C1 त्याच्यात दोन व्हेरिएबल आहेत आणि दुसरा 0 x आणि B1 A1 B2 A2 y सॉरी into y C1 A1 C2 A2 इथे एकच व्हेरिएबल आहे मग त्या एका व्हेरिएबलची आपल्याला व्हॅल्यू काढता येईल तो व्हेरिएबल ह्या इक्वेशन मध्ये पुट करा तुम्हाला असलेला दुसरा सुद्धा व्हेरिएबल काय करता येईल फाइंड आउट करता येईल अशी सिंपल याची थेरी तर आपण असे दोन मेथडने एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे ह्या मेथडचे आपल्याला दोन टाइप्स आहेत ए इनव्हर्स म्हणजे इनव्हर्सचे एक ॲडजॉइंट मेथड्स आणि दुसरी इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड्स तुम्ही दोन्हीपैकी कोणती एक मेथड यूज करून ए इनव्हर्स फाइंड आउट करू शकता आता आपण एक्झाम्पल घेऊ त्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सॉल्व बाय द इनव्हर्स मेथड आता इथे आपण तुम्ही सांगितलं नाही कोणत्या इनव्हर्स मेथडने सोडवायचं इलेमेंटरी सोडवायचं की ॲडजॉइंट मेथड सोडवायचं तुम्ही कोणतीही सिलेक्ट करा आपण दोन्ही मेथडने एक्झाम्पल सॉल्व करणार आहे मेथड x + 2y = 2 आणि सेकंड इक्वेशन दिले 2x + 3y = 3 असे आपल्याला दोन लिनियर इक्वेशन फर्स्ट राइट इन मॅट्रिसेस फॉर्म राइट इन मॅट्रिसेस ते काय येणार आहे 1 2 2 3 x y 2 3 म्हणजे इथे जो x चा व्हेरिएबल आहे पुस्तकात असतो किती असतो 1 म्हणजे हे फक्त असलेले एक जे व्हेरिएबल आहे त्याचे असलेले रियल नंबर x चा 1 आणि y चा 2 व्हेरिएबलचे रियल नंबर लिहून घ्यायचे फर्स्ट पोझिशनला फर्स्ट सेकंड इक्वेशनच्या वेळेस सेकंडचे असलेले रियल नंबर 2 आणि 3 जे आपले व्हेरिएबल x y पहिला x दुसरा y RHS चा RHS फर्स्ट इक्वेशनच्या पुढे फर्स्टची व्हॅल्यू घ्यायची सेकंड इक्वेशनच्या पुढे सेकंड इक्वेशनचं असलेलं लेवल बदलायचे म्हणजे ज्या ह्यानी तुम्ही इक्वेशन लिहिणार म्हणजे फर्स्ट असेल तर फर्स्ट नंबर सेकंड असेल तर सेकंड त्याचा नंबर चेंज करायचा हे इम्पॉर्टन्स म्हणजे इथे तुमचं आलेलं इक्वेशन मॅट्रिसेस फॉर्म 1 x x plus 2 y 2y is equal to 2 x 2x plus 3 y 3y is equal to 3 म्हणजे ज्याप्रमाणे दिले त्याचप्रमाणे राइट इन दिस फॉर्म ऑफ a x is equal to b means therefore a is equal to 1 2 2 3 x is equal to x y and b is equal to 2 3 मगाशी यूज केलेला आपला फॉर्म्युला ax is equal to b means a inverse multiply on both sides म्हणजे काय आलं a inverse a x is equal to a inverse into b means a inverse a x is equal to a inverse b a inverse into a म्हणजे काय असतो ग्रेड मॅट्रिसेस x a inverse into b means therefore x is equal to a inverse into b म्हणजे मला a ह्या मॅट्रिसेसचा a इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आणि त्याला b शी मल्टिप्लाय करायचं त्याला मी म्हणतो इक्वेशन नंबर फर्स्ट बरोबर आहे तुम्ही डायरेक्ट जरी लिहिलं तरी चालतं x is equal to a inverse into b ते वरच्या स्टेप करायची गरज नाही फक्त आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतो म्हणून
समजून देण्यासाठी लिहिलेलं आहे. आता A इन्व्हर्स फाइंड इन्व्हर्स ऑन मॅट्रिक्स A. आपल्याला A या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे. मग A काय आहे? 1 2 2 3. इन्व्हर्स फाइंड आउट करायचे आहे आपल्याला काय करावं लागतं? तो सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे मी त्याचा डिटरमिनंट फाइंड आउट करतो. मीन्स mod A is equal to 3 minus 4 is equal to minus 1. म्हणजे तुमचा आलेला डिटरमिनंट काय येतोय? -1 येतोय. मीन्स mod A is not equal to 0. Therefore A inverse is exists. आपला A inverse काय झाला? एक्झिस्ट झाला. आता इथे एकूण दोन मेथड्स आहेत, ऍडजॉइंट मेथड्स आणि दुसरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड्स. आपण पहिली ट्रान्सफॉर्मेशन ने सॉल्व करू, त्याच्यानंतर ऍडजॉइंट मेथड ने सॉल्व करू. यूज बाय ट्रान्सफॉर्मेशन मेथड. मग ट्रान्सफॉर्मेशन मेथड काय आहे? A into A inverse is equal to R. बरोबर आहे. मग A लिहूया 1 2 2 3. A inverse I काय येते? 1 0 0 1. बरोबर आहे. आता तुम्ही रो यूज करा किंवा कॉलम यूज करा, तुमच्याने तुम्ही कोणतीही यूज केलं तरी चालेल. आता A इन्व्हर्स फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे इथे ग्रीड मॅट्रिसेस आला पाहिजे आणि इथे तो बदलून गेलेला दुसरा, म्हणजे तो काय असेल आपला A इन्व्हर्स असेल. आता इथे फर्स्ट पोझिशनला तर ऑलरेडी आहे, म्हणजे मला बदला कोणाचा लागणार आहे? R2 पोझिशन लागणार. मग R2 मध्ये इथे काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. इथे दोनच आहे, R1 आणि R2. मीन्स R1 या दोघांचे साइन सारखे तुम्ही इथे काय आलं? मायनस. पण 2 minus 1 येतं, मला 0 आलं. म्हणजे मल्टिप्लाय किती करावं लागेल? 2. म्हणजे R2 minus 2R1. इथे काय येतं? जर रिलेशन केलं आपण 1 2 A इन्व्हर्स RHS ला फर्स्ट रूट आहे तसं असतो. आता इथे प्रोसेस करू. R2 काय आहे? 2 3 आणि R1 काय आहे? मायनस 2 into 2 minus 2 into 2 -4. तुमचं काय आलं? गेट कॅन्सल 0 3 -4 into -1 0 -4. आता पुढे आपण पाहणार आहोत RHS. मग RHS मध्ये तुमचं रिलेशन काय येत आहे? तर RHS ला काय आहे? 0 1 -2 into 1 -2 into 0 0 -2 1. इथे आले -2, इथे आले 1. म्हणजे हे झाले तुमचे ह्याची. आता ह्या पोझिशनला काय हवं? +1 हवं. बरोबर आहे की नाही? +1 कसं आहे? अगेन R2 चेंज -R2. R2 ला -R2 ने मल्टिप्लाय करा, म्हणजे ते 1 2 0 ला मल्टिप्लाय केले कोणत्याही नंबरने आन्सर 0 येतो. मायनस मायनस प्लस म्हणजे +1 A इन्व्हर्स 1 0 -2 into -2 1 into -1 -2. हे झालं आपलं नेक्स्ट. आता पुढे काय करायचं? आपल्याला इथे 0 आणायचं आहे. बरोबर आहे की म्हणजे R1. मग R1 ला 0 कसा येईल? तर R1 आणि R2 च्या प्रोसेसमध्ये या दोघांचे साइन कसे? सारखे, म्हणजे सबट्रॅक्शन होणार. 2 minus 1 येतं, आपल्याला 2 हवा आहे, म्हणजे इथे 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे R2 ला मी 2 ने मल्टिप्लाय करतो. तर 0 1 A इन्व्हर्स
2 मायनस 1 आहे तसे. आता वरती R1 काय 1 2 बरोबर आहे. 1 2 मायनस 2 into R2 इथे 0 मायनस 2 into प्लस 1 मायनस 2 means 1 0 इथे आले 1 0 बरोबर आहे. आता राहिला RHS. मग RHS ला काय येणार आहे तर RHS मध्ये काय 1 0 बरोबर. इकडे काय 2 मायनस 2 into 2 मायनस 4 मायनस 2 into मायनस 1 म्हणजे प्लस 2 इथे आले मायनस 3 इथे आले म्हणजे माझं इक्वेशन काय तर मायनस 3 into 2 हे झालं माझं सिंपल त्याचं असलेलं इक्वेशन. म्हणजे ए मॅट्रिक्सचा ए इन्व्हर्स काय येतोय बरोबर आहे की नाही. ए मॅट्रिक्सचा ए इन्व्हर्स काय येतोय मायनस 3 2 2 मायनस 1 इज द सिंपल ऑफ ए इन्व्हर्स. आता तो ए जो इन्व्हर्स आहे तो आपल्याला कशात प्रूव्ह करायचा आहे x is equal to a inverse into b. म्हणजे तुम्हाला इथे असलेलं रिलेशन प्रूव्ह करायचं आहे. मग इथे असलेल्या रिलेशन मध्ये काय येणार आहे put in equation first. X is equal to a inverse into b. a inverse into b काय येतं a inverse काय minus 3 2 2 minus 1 आणि b काय आपला 2 3 आणि x काय x y म्हणजे x y LHS आला. आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये काय करतो आपण जी काय पोझिशन असेल त्या पोझिशन म्हणजे इथे या नंबरचं पोझिशन काय असतं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बरोबर आहे. मग फर्स्ट रो मल्टिप्लाय बाय फर्स्ट कॉलम मग मायनस 3 into 2 मायनस 6 प्लस 2 into 3 6. आता इथे पुढे कॉलम आहेत का तर नाहीये म्हणजे तुमचा पुढचा नंबर किंवा मल्टिपल फॅक्टर येणार नाही. इथे 2 रो आणि 1 कॉलम म्हणजे आपला सुद्धा इथे 2 रो आणि 1 कॉलम आला पाहिजे. तो कसा आहे तो हा 2/2 आणि हा 2/1 हा रो नंबर असतो आणि हा कॉलम नंबर मल्टिप्लिकेशन मध्ये एकत्र येतात आणि तयार झालेला हा 2/1. आता पुढचा इथला नंबर काय असतो सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 2 into 4 4 minus 1 into 3 minus 3 म्हणजे तुमचा x आणि y काय आला 0 1 means therefore x is equal to 0 and y is equal to 1. म्हणजे तुमचे असलेले जे काय व्हेरिएबल्स आहेत ते काय किंवा अननोन व्हॅल्यू आहेत x is equal to 0 and y is equal to 1 त्या व्हॅल्यू आपण हे इक्वेशन मध्ये प्रूव्ह करून सुद्धा पाहू शकतो. x ची व्हॅल्यू 0 म्हणजे 0 आलं प्लस 2 into 1 2 आलं फर्स्ट इक्वेशन झालं. दुसरं x ची व्हॅल्यू 0 म्हणजे 0 प्लस 3 into 1 is equal to 3 म्हणजे आपण काढलेले व्हॅल्यू ह्या बरोबर हे आपण सॉल्व केलं ते यूज ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मेथड्स. दुसरी मेथड्स आहे बाय ॲडजॉइंट मेथड्स. आपण सेम एक्झाम्पल ॲडजॉइंट मेथडनी सॉल्व करणार. तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन मेथडचं एक्झाम्पल समजलं. आता ॲडजॉइंट मेथड्स मध्ये सेम राईट इन मॅट्रिसेस फॉर्म. मॅट्रिसेस मध्ये लिहिला A म्हणजे कोणता मॅट्रिक्स x म्हणजे कोणता आणि B म्हणजे कोणता हे मॅट्रिक्स लिहिलं. x is equal to b a inverse multiply on both sides a inverse a x is equal to a inverse into b I into x is equal to a inverse into b x is equal to a inverse into b. Find inverse of matrices A. आपल्याला A चा इन्व्हर्स फाइंड आउट करायचा बरोबर. इथपर्यंत असलेले आपल्या स्टेप्स काय सारख्या येतात. मॅट्रिक्स दिला त्याचा डिटर्मिनंट्स काढला तो A इन्व्हर्स साठी एक्झिट हे दाखवलं. आता इथे मी जी मेथड यूज करणार आहे ती मेथड काय ॲडजॉइंट मेथड्स यूज बाय
ऍडजॉइंट मेथड. मग ऍडजॉइंट मेथड्स मध्ये आपल्याला काय काढावे लागतात? कोफॅक्टर काढावे लागतात आणि त्या कोफॅक्टरचे आपण ऍडजॉइंट्स मध्ये ट्रान्सपोज मेथडनी शिफ्ट करतो. बरोबर आहे. आता यूज बाय द adjoint method. First cofactor. Find cofactor of matrix A. तर पहिला आहे आपण त्याचा कुणाचा गणायचा A1 तो काय 1. त्याचा आधी काय काढतो आपण मायनस. बरोबर आहे. आणि त्या मायनस म्हणून काय करतो आपण कोफॅक्टर इज -1 raised to 1 plus 1 into मायनस. बरोबर. हा कोफॅक्टर A1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट वन, तो रो आणि तो कॉलम सोडून आले म्हणजे काय आले इथे 3 आले. तो रो आणि तो कॉलम 3 आले. A11 cofactor A11 is equal to -1 1 plus 1 into M11. हा 1 plus 1 म्हणजे इवन नंबर होतोय. कोणताही इवन नंबर -1 जर कोणत्याही इवन नंबरचा पॉवर असेल तर तो 1 आहे. म्हणजे तिथे काय आलं 1 into 3 is equal to सेकंड आहे आपल्याकडे A1 तो किती आहे 2. फर्स्ट रो सेकंड या 1 फर्स्ट रो सेकंड रो म्हणजे काय राहिला 2 राहिला. कोफॅक्टर A12 is equal to -1 1 plus 2 या 1 2 -1 raised to odd number आहे म्हणजे इथे -1 आला into 2 is equal to -2. बरोबर. थर्ड A21 सेकंड रो फर्स्ट रो तो काय आहे 2 आहे या 2 सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडला तर काय आहे 2 येतो. A21 -1 2 plus 1 या 2 means -1 into 2 again -2. बरोबर. हे आलं थर्ड चे कोफॅक्टर. लास्ट फोर्थ A22 सेकंड रो सेकंड रो -M22 is equal to 1 सेकंड रो सोडा सेकंड रो राहतो काय 1. त्याचे कोफॅक्टर A22 -1 raised to 2 plus 2 M22 -1 2 plus 2 म्हणजे इवन नंबर means 1 into 1 is equal to 1. बरोबर. मग आपले कोफॅक्टर ऑफ A मॅट्रिक्स ते काय येतात 3 -2 -2 1 3 -2 -2 1. बरोबर आहे. आता त्याचं ऍडजॉइंट घेतो म्हणजे काय करतो ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मीन्स ऍडजॉइंट A is equal to ट्रान्सपोज करतो म्हणजे काय करतो हा जो फर्स्ट रो आहे तो फर्स्ट कॉलम मध्ये येणार 3 -2 आणि हा जो सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम मध्ये 2 1. आता इथे नंबर सारखे असल्यामुळे तुमचा कोफॅक्टर म्हणजे त्याचा असलेला ट्रान्सपोज हे कसं येते सिमिलर येते. त्याला सिमिलर ऑफ ट्रान्सपोज नंबर म्हणतात किंवा मॅट्रिसेस. ते तुम्हाला पुढे BSc ला किंवा इंजिनिअरिंगला गेल्यावर समजेल की ट्रान्सपोजचे जर सारखेच ट्रान्सपोज असेल तर त्याचा कसा यूज करायचा. इथे तुमचा जो कोफॅक्टर आहे तो सुद्धा ट्रान्सपोज होतो म्हणून आपण ते सॉल्व्ह करतो. 3 -2 फर्स्ट रो आहे कन्वर्टेड बाय फर्स्ट कॉलम अँड सेकंड रो कन्वर्टेड बाय सेकंड कॉलम. A inverse फाइंड आउट करायचा आहे. A inverse is equal to 1 upon determinant A into adjoint A. मग determinant A काय आला आपला -1 आणि adjoint काय 3 -2
-2 1 म्हणजेच हा काय येतो -1 ने मल्टिप्लाय केलं तर -3 +2 +2 -1 म्हणजे इथे जो आहे तोच आहे फक्त काय होत आहे यांचे साइन बदलतात आणि यांची पोझिशन म्हणजे 1 3 -2 1 म्हणजे इथे तुमचा सिंपल काय झाला ए इन्व्हर्स आला -3 2 2 -1 आपल्याला फाइंड आउट काय करायचं x फाइंड आउट करायचा therefore x is equal to a inverse into b मग a inverse काय आहे -3 2 -2 1 आणि b काय 2 3 b काय 2 3 मग इथे काय रिलेशन तयार होतं x is equal to x म्हणजेच काय आपला x is equal to multiply -6 + 6 + 4 -3 म्हणजेच 0 1 आणि का मागायचे सारखेच x is equal to 0 and y is equal to 1 म्हणजे जे आपल्या मागाशी आलं होतं सेम तेच इथे तयार होतं तुमचा a इन्व्हर्स सुद्धा तोच येतो तो सुद्धा बदलत नाही म्हणजे तुमचा असलेला x आणि y चे आन्सर सेम येतात म्हणून तुम्ही ते ॲडजॉइंट मेथडने सॉल्व करा किंवा ट्रान्सफॉर्मेशन मेथडने तुमच्या असलेल्या व्हॅल्यू या त्याच येतात x is equal to 0 and y is equal to 1 आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल आहे 3 व्हेरिएबल्स आहेत x y and